नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी निनाद सर. आज आपण इयत्ता 9वीचं पहिलं चॅप्टर जे आहे, पहिलं प्रकरण जे आहे गतीचे नियम, त्यातली उदाहरणं सोडून घेणार आहोत. काही सॉल्व्ह केलेली उदाहरणं आहेत तेही मी तुम्हाला समजून देणार आहे आणि जे प्रश्न दिलेले आहेत ते मी 2-3 उदाहरणं तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे. त्याआधी आपल्याला उदाहरणासाठी जे महत्त्वाच्या काही गोष्टी लागणार आहेत ते मी तुम्हाला सांगून देतो. बेसिक तुम्हाला क्लिअर करून देतो. याच्यात पहिला आहे चाल आणि वेग, म्हणजेच याचा अर्थ असतो स्पीड अँड व्हेलॉसिटी. चाल आणि वेग तुम्हाला माहिती असेल, वेग ही सदिश राशी आहे आणि चाल जी आहे ही अदिश राशी आहे. ठीक आहे, आता याच्या डिटेलमध्ये मी जाणार नाही, परंतु चाल आणि वेग या दोघांचं युनिट जे आहे, युनिट म्हणजेच आपण त्याला म्हणतो एकक, हे सेम आहे. युनिट जे आहे हे सेम आहे. म्हणजे काय, आता चालीचं जे सूत्र आहे ते काय आहे, चाल बरोबर अंतर भागिले काल. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ठीक आहे, याचं एकक जे आहे, चालीचं एकक SI युनिट जे आहे, SI एकक जे आहे ते तुमचं आहे मीटर पर सेकंड. त्याच्यानंतर CGS युनिट जे आहे, CGS युनिट जे आहे ते आहे सेंटीमीटर पर सेकंड. ठीक आहे, हे चालीविषयी क्लिअर झालं. ठीक आहे, जी गोष्ट मी इथे लिहून देणार आहे हे ऑलरेडी तुमच्या पुस्तकात आहे. हे पुस्तकातनं बघून घ्या आणि मी जसं लिहितो आहे, डिटेक्ट करतो आहे, तसं जरी तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, मी शॉर्टकटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला देणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जो जी संज्ञा आहे ती म्हणजे तुमचा वेग, व्हेलॉसिटी. ठीक आहे, याचं सूत्र आपल्याकडे आहे ते म्हणजे वेग बरोबर विस्थापन भागिले काल. याला आपण वेळ सुद्धा म्हणतो. तर विस्थापन तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, वेगाचा संबंध जो असतो तो विस्थापनाशी असतो आणि चालीचा जो संबंध असतो तो अंतराशी असतो. ठीक आहे, म्हणून वेग बरोबर विस्थापन भागिले काल किंवा वेळ, म्हणजेच व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. त्याच्यात याचं जे एकक आहे, एकक जे आहे कशाचं, आपण कशाचं एकक पाहतोय, वेगाचं, म्हणजेच व्हेलॉसिटीचं जे एकक आहे ते आणि चालीचं जे एकक आहे ते, या दोघांचं एकक सेम आहे हे मी ऑलरेडी सांगितलंय. म्हणजेच याचं सुद्धा SI युनिट काय येईल, मीटर पर सेकंड, आणि CGS युनिट काय येईल, याचं सुद्धा सेंटीमीटर पर सेकंड. बरोबर, हे क्लिअर झालं. याच्यात तुम्हाला मी चाल, वेग याचं सूत्र, त्याच्यानंतर याचं एकक हे क्लिअर केलंय. ठीक आहे, हे पुस्तकात आहे, प्लीज ते बघून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे त्वरण. आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो ऍक्सलरेशन आणि ते डिनोट केलं जातं A ने. त्वरण म्हणजे काय असतं, वेगामध्ये जो झालेला बदल असतो ना त्याला म्हटलं जातं त्वरण. म्हणून आपल्याकडे मी डायरेक्ट सूत्र लिहितोय, वेगामध्ये बदल. आता मी वेगामध्ये बदल कसं काय सांगू शकतो, एखाद्या गोष्टीत बदल झाला हे मला कधी कळतं, जेव्हा ती गोष्ट, सपोज हा जो व्यक्ती आहे याच्यामध्ये बदल झाला, असं मी कधी म्हणेल, जेव्हा मी ऑलरेडी या व्यक्तीला समजा मी असा बघितला असेल तर याच्यात असा बदल झाला. म्हणजे मला आधीचं आणि नंतरचं या दोघी गोष्टी माहिती पाहिजे. बरोबर, मग जर मी म्हणतोय वेगामध्ये बदल होतोय म्हणजे मला आधीचा सुरुवातीचा वेग आणि नंतरचा वेग हे दोघं माहिती पाहिजे. म्हणून यावरनं आपण ऍक्सलरेशन किंवा त्वरण जे आहे त्याचं सूत्र आपण सांगू शकतो की त्वरण म्हणजे वेगातील बदल भागिले काल. त्या वेळेत झालेला जो वेगातील बदल आहे, तर वेगातील बदल म्हणजे काय, त्याच्यामध्ये व्हेलॉसिटीमध्ये चेंज होतोय. इंग्लिशमध्ये जर लिहायचं झालं तर चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. तर मग वेगात बदल म्हणजे काय, याच्यात सांगतोय अंतिम वेग जो असेल तो वजा सुरुवातीचा वेग यांमध्ये
जो डिफरन्स असेल, यांच्यामध्ये जो फरक असेल तो जितक्या वेळेत झाला आहे त्याला म्हटलं जातं त्वरण. मग अंतिम वेग समजा मी म्हटलो v, सुरुवातीचा वेग मी जर म्हटलो u, तर v मायनस यू अपॉन टी हा झाला तुमचा त्वरण, ऍक्सलरेशन. आणि याचं एकक आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे क्लिअर झालं, मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे याच्यात तुम्हाला मी आता चाल सांगितलं, वेग सांगितलं आणि त्वरण सांगितलं. ह्या सगळ्या गोष्टी आय होप तुम्हाला कळलेल्या असतील. ठीक आहे. आता याच्यानंतर संवेग जे आहे, संवेग म्हणजे मोमेंटम. मोमेंटम जर तुम्हाला कुठे तुम्ही बघितलं, मोमेंटम याचा अर्थ असतो वस्तूचा वेग आणि वस्तुमान, त्या वस्तूचं वस्तुमान आणि त्या वस्तूचा वेग यांचा गुणाकार म्हणजे संवेग असतो. म्हणजे आपण जर डिनोट केलं की मला वस्तुमान काढायचं आहे, तर वस्तुमान म्हणजे पी बरोबर वस्तूचा वेग गुणिले त्या वस्तूचं वस्तुमान जर मी केलं तर मला काय मिळतो, संवेग. म्हणजेच काय मिळतो, मोमेंटम. मग फक्त मी याला असं लिहितो P इज इक्वल टू mv. हे लक्षात आलं. याचं पण युनिट तुम्हाला सांगून देतो. संवेग जो आहे त्याचं SI युनिट जे आहे ते आहे किलोग्रॅम मीटर पर सेकंड आणि याचं CGS युनिट जे आहे, युनिट म्हणजेच एकक जे आहे ते आहे ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड. हे संवेग कळालं तुम्हाला. ठीक आहे. आता ह्याच संवेग जो आहे याच्याशी संदर्भात आपल्याला न्यूटनचा दुसरा जो नियम आहे त्या नियमामध्ये आपल्याला एक सूत्र मिळतं, ते म्हणजे फोर्स F इज इक्वल टू m इंटू a. फोर्स म्हणजे हा झाला तुमचा बल, m म्हणजे वस्तुमान आणि a म्हणजे त्वरण. आता मी तुझे नियम वगैरे तुम्हाला डिटेलमध्ये काही समजून देणार नाही, कारण हे तुम्ही ऑलरेडी वाचलेलं आहे असं मी गृहीत धरलं आहे. नसेल समजलं तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला तेही समजून देईल. ठीक आहे. इथे तुम्हाला हे क्लिअर झालं, संवेग क्लिअर झाला. आता इथे तुम्हाला काय करायचंय, एखादा बल जर काढायचा आहे, एखाद्या वस्तूवर किती बल अप्लाय केलेलं आहे, किती फोर्स अप्लाय केला आहे, हा जर मला काढायचा असेल तर त्या वस्तूचं वस्तुमान गुणिले ते त्वरण तिथे किती होतंय. त्वरण याचा अर्थ काय असतो, त्वरण याचा अर्थ काय असतो, वेगामध्ये झालेला बदल त्या वेळेपुरता. म्हणून एकदम सोपा आहे, काहीच टेन्शन घेऊ नका. F बरोबर ma म्हणजे बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण. ठीक आहे. हे लक्षात घ्या. ह्या पेनावर मी किती फोर्स अप्लाय करतोय हे जर मला काढायचं असेल तर ह्या पेनाचं वस्तुमान आणि हे मूव्ह होताना त्याच्यात किती वेगामध्ये बदल होतोय त्या काळापुरता त्यांचा गुणाकार जो असतो, जे वस्तुमान गुणिले त्वरण केल्यानंतर मला काय मिळतं, बल मिळतं. ठीक आहे. तर सुरुवात करूया. एक खेळाडू वर्तुळाकार मार्गावरून धावताना 25 सेकंदात 400 मीटर अंतर धावून पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी परततो. म्हणजे एक खेळाडू आहे, हा ए नावाचा खेळाडू आहे, हा इथनं धावत गेला, 400 मीटर राऊंड आहे तो, आणि धावून तो पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी पोहोचला. इथे सर्वात महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत, तो वर्तुळाकार पळतोय. ठीक आहे. वर्तुळाकार धावून 25 सेकंदात, त्याला टाइम किती लागतोय. इथं आता जे गोष्ट दिली ती मी तुम्हाला आपण ते लिहून घेऊयात. ठीक आहे. मला सांगा आता त्याने किती अंतर कापलेलं आहे, एकूण अंतर किती कापलेलं आहे. हे पूर्ण तो इथनं निघाला आणि निघून परत इथे पोहोचला, किती, 400 मीटर. म्हणून एकूण अंतर जे आहे ते 400 मीटर. हे क्लिअर झालं. त्यानंतर एखादा व्यक्ती निघाला आणि परत तिथेच जाऊन पोहोचला, म्हणजे त्याचं काही विस्थापन झालंय का. विस्थापन याचा अर्थ असतो ती गोष्ट, ती वस्तू या ठिकाणाहून या ठिकाणी गेलेली आपल्याला दिसते, आपल्याला माहिती आहे, तर ते विस्थापन झालेलं आहे. तर इथे विस्थापन झालेलं तुम्हाला दिसतंय का, तर नाही. तर म्हणजेच इथे विस्थापन जे आहे ते मी काय लिहिणार, एकूण विस्थापन काय लिहिणार, 0 मीटर. का, कारण तो
निघून परत सुरुवातीच्याच ठिकाणी तिथे पोहोचला आहे. त्यानंतर त्याला एकूण लागलेला वेळ मी लिहिणार वेळ. एकूण वेळ किती लागलाय त्याला 25 सेकंद. कधीही विज्ञानाच्या गणितामध्ये उदाहरण दिलेलं आहे ते उदाहरण नीट वाचायचं. ज्या महत्वाच्या गोष्टी त्याच्या खाली अंडरलाईन करायच्या. या उदाहरणामध्ये तुम्हाला तो वर्तुळाकार धावतो आहे, त्यानंतर तो 25 सेकंद त्याला लागत आहे वेळ, त्यानंतर 400 मीटर तो धावला आहे आणि सर्वात महत्वाचं तिथे शब्द आहे पुन्हा सुरुवातीच्याच जागेवर तो पोहोचलाय. तर सुरुवातीच्याच जागेवर जो जर पोहोचलाय म्हणजे त्याचं विस्थापन झालेलं नाहीये, आणि जर विस्थापन झालेलं नाहीये म्हणजेच त्याचं विस्थापन मी किती पकडणार 0. तर इथे मला काय काढायचं आहे, सरासरी चाल मला शोधायची आहे आणि सरासरी वेग मला शोधायचा आहे, काढायचा आहे. ठीक आहे. तर आता मला माहिती माझ्याकडे सूत्र आहे चाल बरोबर अंतर भागिले काल. पण मला एकूण काढायचं म्हणून सरासरी काढायची म्हणून मी इथे लिहून टाकेल, फक्त सरासरी हा शब्द टाकेल. सरासरी चाल बरोबर एकूण अंतर भागिले एकूण काल. आता मला सांगा किती अंतर तो गेला आहे, इथे दिलेला आहे किती अंतर 400, इथे लिहिलं मी 400. त्याच्यानंतर एकूण काल किती लागला त्याला 25, आणि इथे जर सॉल्व्ह केलं तर मला उत्तर मिळतं 16. आणि मला माहिती चालीचं मी काय सांगितलं तुम्हाला, एकक काय सांगितलं होतं मीटर पर सेकंद. तर 16 मीटर पर सेकंद हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. काय मिळालं सरासरी चाल. पुढे काढायला सांगितलं त्यांनी सरासरी वेग. सरासरी वेग. सर आम्ही तर कन्फ्यूज होतो की चालीच्या वेळेस अंतर घेऊ का विस्थापन घेऊ. एवढंच लक्षात ठेवा चालचा संबंध आहे अंतराशी. चालीचा संबंध आहे, जी चाल जी आहे त्याचा संबंध आहे अंतराशी. आणि आता वेग जो आहे त्याचा संबंध आहे एकूण विस्थापनाशी. विस्थापन अपॉन एकूण काल तर कॉमन आहे, एकूण काल. ठीक आहे, एकूण काल. तर सरासरी वेग जो आहे वेगाचा संबंध आहे विस्थापनाशी. वेगाचा संबंध आहे विस्थापनाशी. तर विस्थापन किती झाले, विस्थापन तर 0 झाले म्हणून 0 अपॉन टाइम किती आहे 25 सेकंद. 0/25 म्हणजे उत्तर किती आलं 0. आणि एकक काय मीटर पर सेकंड. कळलं. मग सरासरी चाल आणि सरासरी वेग कसं कळालं हे कळलं. आपण पुढच्या उदाहरणाकडे वळूयात. आता आपण इथे तुम्हाला प्रश्न सांगितलेला आहे एक वस्तू सुरुवातीच्या 3 सेकंदात 18 मीटर, सुरुवातीच्या 3 सेकंदात म्हणजे एखादी वस्तू आहे ती अशी 3 सेकंद तिला लागलेली आहे. टाइम किती लागलाय तिला 3 सेकंद. ती किती गेली इथून इथे 18 मीटर पर्यंत गेली. ठीक आहे, इथपर्यंत ती पोहोचली. आणि नंतरच्या 3 सेकंदात परत पुढच्या 3 सेकंदामध्ये ती म्हणजे हा याला आपण T1 म्हणू, याला आपण T2 म्हणू. नंतरच्या 3 सेकंदात ती 22 मीटर गेली. म्हणजे इथनं हे जे आहे हे 22 मीटरचं हे एवढं डिस्टन्स आहे. 22 मीटर गेली. व अंतिम 3 सेकंदात आणि परत 3 सेकंदात परत 3 सेकंदमध्ये म्हणजेच याला आपण T3 म्हणू. ती किती गेली आहे 14 मीटर. 14 मीटर घेतले. तर त्यांनी सांगितले की सरासरी चाल काढायची आहे. सरासरी चाल काढायची आहे. आपल्याला माहिती चालीचं सूत्र चाल बरोबर काय असते. चाल बरोबर आपल्याला काय माहिती आहे पटकन अंतर भागिले आता इथे एकूण अंतर बरोबर एकूण वेळ. हे सूत्र आपल्याकडे आहे. सरासरी चाल जर काढायची असेल तर एकूण अंतर भागिले एकूण वेळ. तर आता इथे काहीच डोकं लावायचं नाहीये. जेवढे एक अंतर दिलेलं आहे या सगळ्या अंतराची आपल्याला बेरीज करायची आहे. म्हणजे 18 पहिला, त्याच्यानंतर 22, त्याच्यानंतर 14 भागिले एकूण वेळ किती आहे 3. पहिले 3 नंतर 3 परत 3 मग 3 सेकंद 3 सेकंद अधिक 3 सेकंद. ठीक आहे. यांची बेरीज जर केली 9 10 10 14 54 54 4 1 2 3 बरोबर 54 आणि हा 3 3 3 3 7 7 3 9 हे झालं 54 बाय 9. आणि जर भाग दिला तर इथे
954 होतात, म्हणून 6 मीटर पर सेकंड हे आपल्याला मिळालं सरासरी चाल. पुढचं जे गणित आहे, एका वस्तूचे वस्तुमान 16 किलोग्रॅम आहे, ती वस्तू 3 मीटर पर सेकंद त्वरणाने म्हणजे इथे काय तुम्हाला दिलेलं आहे, त्वरणाने म्हणजे इथे तुम्हाला ए दिलेला आहे, त्याच्यानंतर वस्तुमान म्हणजे इथे तुम्हाला एम दिलेला आहे, त्याच्यानंतर तिच्यावर प्रयुक्त असणारे बल काढायचे. आपल्याला बल काढायचे म्हणजेच काय काढायचे, एफ काढायचा आहे, बरोबर. तेवढेच बल, मग आता हे जे बल मला मिळालेलं आहे ना, तेवढेच बल 24 किलोग्रॅम वस्तुमानाच्या वस्तूवर जर प्रयुक्त केलं तर निर्माण होणारं त्वरण किती. कळलं मी काय, आपल्याला शेवटी काय शोधायचंय, त्वरण शोधायचंय. हे जे गणित आहे हे कसं वाचायचं, कुठे अंडरलाईन करायचे हे कळलं का तुम्हाला. वस्तुमान दिले, एक वस्तू आहे ती आहे 16 किलोग्रॅमची, 16 kgची एक वस्तू आहे, ती 3 मीटर पर सेकंड त्वरणाने गतिमान, म्हणजे ती आता पुढे ढकललेली आहे आणि ती चालली आहे. तिचं त्वरण किती आहे, 3 मीटर पर सेकंड, बरोबर. तिच्यावर प्रयुक्त असणारे बल काढता. आता याच्यावर मी किती बल दिला, किती फोर्स दिला तो मला काढायचा आहे. हे क्लिअर झालं. त्यानंतर तेवढेच बल, म्हणजे हे जे मला बल मिळालेलं आहे तेवढंच बल मी इथे दुसरी वस्तू घेतली, पण ती आहे 24 kgची, आणि तिच्यावर हे जे बल मला मिळालं आहे तेवढं बल मी ह्या 24 किलोग्रॅम वस्तूवर मी प्रयुक्त केलं. तर इथे जे त्वरण तयार होईल ते त्वरण मला शोधायचं आहे. गोष्ट क्लिअर झाली, गणित कळालं कसं काय आहे. चला मग आता जे दिलं आहे ते आपण मांडून घेऊयात. काय दिलेलं आहे, एक वस्तुमान दिलं एका वस्तूचं M1, ठीक आहे. M1 किती दिलं आहे, 16 kg. त्याच्यानंतर त्वरण, याला पहिलं त्वरण दिलंय म्हणून मी याला A1 ने डिनोट करतो. A1 किती दिलं आहे, 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि इथे मला काय करायचंय, एक वस्तू आहे 16 किलोग्रॅमची, त्याच्यावर त्वरण त्याला मी ढकललंय, कितीतरी फोर्सने ढकललेला आहे. तो फोर्स किती आहे मला तो काढायचा आहे. त्या फोर्सने ढकलल्यामुळे तिथं त्वरण तयार झालेलं आहे, आणि ते त्वरण जे आहे ते किती, 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि तुम्हाला सांगितलं होतं त्वरणाचं एकक काय, मीटर पर सेकंडचा वर्ग किंवा मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर इथे फोर्स मला काढायचा, तर मी किती फोर्स दिलेला आहे हे मला शोधायचं आहे. हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर अजून काय दिलेलं आहे, आपला फोर्स काढायचा आहे. दुसरं दिलेलं आहे, एक दुसरी वस्तू दिलेली आहे वस्तुमानाची, तिचं जे वस्तुमान आहे ते 24 kg आहे, ठीक आहे. मग मी याला M2 म्हणून मेन्शन करतो. तर M2 किती दिलेलं आहे, 24 kg, ठीक आहे, 24 kg. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर फोर्स किती दिलेला आहे, हाच जो 16 kg साठी जो फोर्स वापरला तोच इथे दिलेला आहे. म्हणजे आधी आपल्याला हे शोधावं लागेल, आणि इथे त्वरण काढायचं आहे आपल्याला, A2 काढायचं आहे. हा फोर्स दिल्यानंतर त्वरण किती असेल एवढं आपल्याला काढायचं आहे. हे क्लिअर झालं. जे दिलंय ते मी मेन्शन केलेलं आहे, ठीक आहे. हा गिवन डेटा आहे, याला गिवन म्हणायचं किंवा दिलेले. गणित जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा गिवन किंवा दिलेले म्हणायचं, आणि जे दिले ते इथे लिहून टाकायचं. आणि आता आपण एफ शोधूयात. आता एफ जर शोधायचा असेल, तर माझ्याकडे जो तुम्हाला सूत्र लिहून दिलंय, एफ बरोबर MA, हे सूत्र लिहून दिलं होतं मी, बरोबर. तर म्हणजेच प्रयुक्त किती बल मी प्रयुक्त केलेलं आहे, तर प्रयुक्त बल म्हणजेच एफ मला काढायचा आहे. तो मी इथं कोणतं मास वापरतोय, M1 आणि A1, म्हणून मी इथे लिहितोय एफ बरोबर M1 इंटू A1. तर M1 किती आहे, 16 kg, A1 किती आहे, 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर इथे किती मिळालं मला, 16 आणि 3चा गुणाकार केल्यानंतर काय मिळालं मला, 48. आणि मी तेव्हा सांगितलं होतं बल जे आहे एफ जो आहे, फोर्स जो आहे, त्याचं युनिट असतं SI युनिट न्यूटन, म्हणून 48 न्यूटन मला काय मिळालं, एफ मिळाला, ठीक आहे. आता ह्या उदाहरणाचा दुसरा भाग, ह्या उदाहरणाच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे की हा जो फोर्स तुम्हाला मिळालेला आहे, ह्याच फोर्सने समजा मी दुसरी वस्तू घेतली जी 24 किलोग्रॅमची आहे आणि तिला ढकललं.
तर तिथं त्वरण किती तयार होईल ते काढायचंय. म्हणजेच आपल्याला ह्या दुसऱ्या पॉइंटमध्ये आपल्याला तेच सूत्र परत वापरावं लागणार आहे. दुसऱ्या याच्यात एफ बरोबर, फक्त इथे आपण काय वापरणार, आपल्याला काय काढायचंय, सूत्र आपल्याकडे काय आहे, एफ बरोबर एम ए. तर मला एफ माहिती आहे, जो मी काढलाय तो. एम माहिती आहे, एम म्हणजे काय, हा जो 24 kg दिलेला आहे हा. आणि आपल्याला काय काढायचं त्याच्यातला त्वरण, म्हणजे मला काय काढायचं आहे, ए काढायचं आहे. म्हणून मी हे सूत्र वापरेन. एफ बरोबर फक्त इथे M1 च्या ऐवजी M2 इंटू A2. तर एफ किती आहे, 48 बरोबर 48. M2 काय आहे, M2 किती दिलाय तुमचा 24 आणि काय काढायचं आहे A2. ज्याची किंमत मला काढायची असते त्याला मला एकटं पाडायचं असतं. म्हणून मी काय करणार, 24 इकडे घेऊन येणार, हा इकडे 24 इकडे काय करतो, इकडे याच्याशी गुणाकार, म्हणजे इकडे आलाय का भागाकार बरोबर. म्हणजे इथे 48/24 48 भागिले 24 आणि इथे मिळाला मला A2. आणि 48 24 1 24 24 दुने 24 1 24 24 दुने 48. म्हणजे मी इथे लिहिणार A2 बरोबर मला काय मिळालं 2. आणि मला सांगा त्वरण जे आहे, त्वरणाचं एकक काय आहे, त्वरण 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता हे विसरायचं नाही, मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हटलं तर मिळालं मला त्वरण, न्यूटन म्हटलं तर मला मिळालं बल किंवा फोर्स. ठीक आहे, ही गोष्ट क्लिअर झाली. आय होप तुम्हाला जो दुसरं उदाहरण आहे ते सुद्धा तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे.